तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. रामकृष्ण हरी. वारीच्या वाटेने आपल्याला वेगवेगळे व्यक्तिमत्व भेटतात. सोलापूर जिल्ह्यातले निष्ठावंत वारकरी आपल्याला भेटलेले आहेत. त्यांचा व्यक्तिमत्व बघितल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की बाबांचं वय 90 वर्ष आहे. 30 ते 35 वाऱ्या बाबांच्या जीवनामध्ये झालेल्या आहेत. बाबा, काय अनुभव आला आतापर्यंत तुम्हाला वारीच्या माध्यमातून? भरपूर. काय काय जीवनामध्ये अनुभव आला? थोडं जवळ बोला. जीवनात सगळं माऊलीचं सगळं 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 अनुभवाला. हा, तुम्ही जिकडून नसेल त्यावेळेस तेव्हा बसली 5,000 ते 4,000 लोक असताना त्यावेळेस सुविधा नव्हत्या. लोकसंख्या नव्हती. हो बरं का? आणि तुमच्या पायाच्या कृपेनं मला माऊलीचं संपूर्ण स्मरण शक्य आहे. माऊली म्हणतात 85-90 वर्ष वय आहे. ज्यावेळेस पालखी सोहळ्यामध्ये 4,000 ते 5,000 लोक राहायचे त्यावेळेस पासून त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये आणि आताच्या परिस्थितीत काय बदल आहे वाटतं तुम्हाला? काय काय बदल म्हणजे सांगा. सुविधा वाढल्या, लोकसंख्या वाढली काही नाही, आणि माऊलीची कृपा सगळ्या भक्ताला मिळाली. त्यावेळेस अशा पंक्ती होत्या का त्यावेळेस तुम्ही येत होतात? कमी होत्या. कमी होत्या. आणि हा रस्ता कसा होता त्यावेळेस? काय नसतं, गाडी रस्ता होता. आणि एवढे वाहन सुद्धा नसतील त्यावेळेस ना. महाराज लोकांची तेव्हा फक्त प्रकार आहे. आता टेम्पो घेऊन बसतो. बर. त्यावेळेस पाहाचा पाऊस आणि आताचा पाऊस याच्यात काय फरक पडाय? त्यावेळेस फक्त पाऊस कालच्या बरोबर झाला भरपूर. बर. एवढा पाऊसही भरपूर होता आणि सुविधाही नव्हत्या, तरी पण तुम्ही त्याही काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीत होय उभा वारी केली. आणि आता पांडुरंगाकडे काय मागायचं तुम्हाला? काय मागायचं ना, अशीच माझी वारी टिकूची. अशीच वारी टिकूची बस. त्याला काय मागायचंय? नाही, त्याला माहित आहे बरोबर आपण चांगल्याकरता करायचं नाही वारी. वा वा वा. निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. त्याला माहित आहे तो आणणारा तो नेणारा तोच. मुलगा म्हणतो का हातबोट घेऊन जाऊ नका, हे झालंय या म्हणलं हिथंच मी हे गेला तर काय करणार. बरोबर. त्या नात्यानं आलो. बघा मंडळी, माऊलींचं म्हणणं आहे की त्यांचा मुलाला तुम्ही जाऊ नका, पण माऊलींनी सांगितलं बाबा देह जाओ अथवा राहो. आणि पांडुरंगी दृढ भाव. असे व्यक्ती आजही आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं हे सोलापूर जिल्ह्यातले वारकरी म्हणजे साक्षात आपल्याला माऊलीच भेटले. माऊलींच्या कृपानं असेच माऊली आपल्याला उत्तरोत्तर आपल्याला पांडुरंगाची सेवा घडावी हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना. आपलं आरोग्य चांगलं राहावं आम्ही माऊलीकडे अशीच इच्छा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.